आणि अनेक गोष्टीचे वर्णन करतात. ते सांगतात की मी 10 वर्ष काय केलं महाराष्ट्रात. आता समजा ते 10 वर्ष त्यांचं राज्य होतं महाराष्ट्रात असो किंवा देशात असो, आणि ते हिशोब माझ्याकडे वाचतात. त्याचा अर्थ काय? हा, त्याच्या आधीची 10 वर्ष मी सांगू शकेल. मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या सरकारने अनेक कार्यक्रम घेतले, त्याचा प्रश्न विचारला तर आम्ही केव्हाही सांगू शकतो. साहेब, अनेक वर्ष रामराजे नाईक निंबाळकरांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे. माढ्यामध्ये काल उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत रघुनाथ राजे हे आपल्याबरोबर आलेले आहेत. संजीव राजे आपल्याबरोबर येणार आहेत का आणि रामराजे परत स्वगृही परततील असं आपल्याला वाटतं का? मला काही कोणाशी बोलणं झालं नाही. काल आपले रघुनाथ राजे ते त्याच्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की फलटण या परिसरातला मताचा फातिमा हा आमचे जे उमेदवार ठरतील त्यांना राहील. अगदी पूर्ण ताकदीनं आमचे सगळे सहकारी हे उघडच करण्याचं काम करते हे त्यांनी सांगितलं. ते नावं सांगितली नाही. तर ठीक आहे, त्यांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसते. उद्याचा जे 18 तारखेला उमेदवारी अर्ज भरतायत, मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. हे अनेक दिवस राज्यांच्याबद्दल आम्ही काय पहिल्यांदा काय सांगायचं. त्यांची एकंदर स्थिती जी काय आहे ती चोळून दिसते. म्हणजे उद्याचे उमेदवार होणार असं आम्ही तुम्ही जे काही लिहितात छावतात त्याच्यावर दिसते. पण आम्हाला असं खात्री आहे की लोकांच्याच गेल्याच्या नंतर लोक आम्हा सगळ्यांच्या आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबद्दल लोकांचा रस्ता बघायला मिळेल. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही असं एका आमदारांनी वक्तव्य केलंय, त्यांना काय सांगायचं? ठीक आहे ना, त्यांचं वक्तव्य त्यांचे बालेकिल्ला राहील का नाही, राहिलाय का नाही? असं आहे की सातारचे लोक पुरोगामी विचाराला नेहमीच पाठिंबा देतात. मागच्या वेळी सुद्धा मी सिनियर पाटलांचा काळ होता, वायनेशन होतं, तिथं तुम्ही सगळे पाहिले सातारच्या जनतेने काय करू दिलं. आणि यावेळेला आणखीन एक गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडी त्यावेळेची जी निवडणूक झाली त्यावेळेला आघाडी नव्हती, लोकांचा अनेक पक्षांचा पाठिंबा होता. यावेळेला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा रिजनच्या पार्टी असतील किंवा शिवसेना असतील, हे सगळे जेव्हा भावना या निवडणुकीत उतरले पण त्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जागा आपण निवडली आणली पाहिजे आणि एक एक जागा मोदींची कमी केली पाहिजे. आज मोदींची शक्ती, मोदींची संसदेसारख्या ही कमी होणं ही राष्ट्रीय गरज आहे. साहेब, माढा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या 3 दिवसांमध्ये जयश्री मोहिते यांचा जसा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यापासून विशेष विमानाने जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात. आजही सकाळी उत्तम जानकर यांना नागपूरला घेऊन गेले. त्यानंतर उत्तम जानकर हे संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की बीजेपी बरोबर जायचं की मोहिते पाटलाला पाठिंबा द्यायचा. उत्तम जानकर घेऊन गेले म्हणजे विमानात जातात, स्पेशल विमान करून जातात ते नागपूरला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर उत्तम जानकरांना घेऊन गेले नागपूरला. विमान माझा मतदारसंघ तिथं एकदम निवडणूक लढलं होतं. हा दुष्काळी मतदारसंघ आहे. आमची एकंदर स्थिती सुधारणा दिसते की आमच्या सरकारी विमानांनी जातात काही स्पेशल केली. साहेब, आपण 99 पासून आपला बालेकिल्ला आहे, इथे खासदार आपले आहेत, आमदार पण भरपूर आपल्याला दिले. म्हणाल तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला आलेले आहेत, नोकर धंदा आहेत. आपलाच राष्ट्रवादीचे खासदार इथे निवडून आलेले आहेत.
आता काय लोकांपाशी घेऊन जाणार तुम्ही, काय अजेंडा घेऊन जाणार तुम्ही लोकांना? लोकांना आम्ही सांगतो आम्ही काय करतो ते. म्हणजे फायनलमध्ये तुम्ही जे आमचे उमेदवार फासून दिले तुम्ही त्यांचा परफॉर्मन्स बघा, तिथं रेकॉर्ड बघा. प्रत्येक गोष्टीमध्ये जागृतपणाची भूमिका आणि राज्याची भूमिका. सातारचा प्रतिनिधी सातारचं दुखणं मानतो पण राज्याचं दुखणं मानतो. साहेब, सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे, सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत, मात्र दुष्काळ हा मुद्दा असू शकत नाही का प्रचाराचा? दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे. आम्ही लोकांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडून हा प्रश्न मांडलेला आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, आचारसंहिता आहे, त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते. आम्हाला लोकांना वाजून ठेवा पण त्या लोकांना दाखवा. जनावरांना चारा द्या, त्यातून त्यांची गरज असेल ती द्या. काही भागात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न त्याची पूर्तता करा. हा आग्रह आम्ही लोकांनी केंद्र सरकार राज्याकडे केलेला आहे आणि जाता येता आम्ही त्याचा पाठपुरावा सुद्धा करतो.